हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवूया दुधीचा हलवा जो फटाफट बनून तयार होतो आणि टेस्टला तर खूपच टेस्टी आणि यम्मी असा असतो। चला तर रेसिपी आपण सुरू करूया। नमस्कार, मी अमिता पाटील आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवूया दुधीचा हलवा जो शरीरासाठी खूपच असा उपयोगी असतो। तर सर्वप्रथम मी काय केलेलं आहे, इथे 2 दुधी घेतलेले आहेत। हे मी धुवून ठेवले होते। ह्याचे आता आपण देठ काढून घेऊया आणि आता ह्याचे आपण साल काढून घेऊया। साल काढून धुवून घ्यायचं आहे, म्हणजे अगोदरच धुवून घ्यायचं आहे आणि नंतर किसायचं आहे। तर असं म्हणतात की दुधी थंड असतो आणि गरमीमध्ये शरीरासाठी खूपच असा उपयोगी असतो, म्हणून गरमीमध्ये दुधीचा हलवा खाल्लेला चांगला असते। म्हणून म्हटलं आज चला दुधीचा हलवाच बनवूया। तर इथे मी आता दुधी धुवून घेतलेला आहे सोलून व्यवस्थित, आणि ह्यामध्ये जो व्हाईट पार्ट असतो ना तो काढून घ्यायचा आहे। तो हलव्यामध्ये यूज करायचा नाही आहे, म्हणून आपण असं कापून घेऊया आणि हा व्हाईट पार्ट काढून घेऊया। आता हे सर्व मी व्यवस्थित साफ करून घेतलेलं आहे, व्हाईट पार्ट काढून घेतलेला आहे। आता हा दुधी आपण व्यवस्थित किसणीवर किसून घ्यायचा आहे। जितकी मोठी किसणी असेल तितका चांगला किस असतो, म्हणून आता आपण हे किसणीवर किसून घ्यायचं आहे आणि हे फटाफट असं प्रोसेस करायचं आहे, नाहीतर दुधी काळा पडायची शक्यता असते। म्हणजे फटाफट काळा पडायला लागतो, म्हणून फटाफट किसून घ्यायचं आहे। आता काय करायचं, एक पॅन ठेवायचं गॅसवर आणि त्यामध्ये जरा जास्तच तूप टाकायचं आहे। तुम्ही साजूक तूप घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये फटाफट हा दुधीचा किस टाकून घ्यायचा आहे आणि आता व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुपामध्ये। तूप एकजीव व्हायला पाहिजे। आता आपण व्यवस्थित असं परतून घेऊया। 2 ते 3 मिनिटं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे। तर इथे मी 1 वाटी दूध घेतलेलं होतं, ते आता आपण दूध ॲड करूया आणि आता दुधामध्ये 15 मिनिटं हलवा शिजू द्यायचा आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि आता 15 मिनिटं शिजू द्यायचं आहे। 15 मिनिटं झाल्यानंतर दूध व्यवस्थित असं आटलेलं आहे बघा, आणि हलवासुद्धा 50% शिजलेला आहे। तर आता काय करायचं, आपण साखर घ्यायची। मी इथे 2 दुधी घेतले होते, म्हणून मी 1 वाटी साखर घेतली होती। ही 1 पूर्ण वाटी मी साखर टाकत आहे। त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पुन्हा झाकण ठेवून पुन्हा 10 मिनिटं शिजू द्यायचं आहे। गॅस मीडियम टू लोच ठेवायचा आहे। हे बघा, मस्त साखरेचं पाणी झालेलं आहे। आता व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया आणि आता मी 7-8 वेलच्या वाटून ठेवल्या होत्या, त्या मी त्यात ॲड करत आहे। तुम्ही वेलची लास्टमध्ये टाकली तरी चालेल, हरकत नाही। आणि आता पुन्हा झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवायचं आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे। हा हलवा शिजण्यासाठी 30 ते 35 मिनिटं लागतात मंद आचेवर। हे बघा, पाणी व्यवस्थित आटलेलं आहे आणि तूपसुद्धा सुटलेलं आहे साईडला। हलवा ऑलमोस्ट शिजत आलेला आहे। आता इथे मी ड्रायफ्रूट्स कापून ठेवले होते, काजू बदाम, ते मी ॲड करत आहे आणि आता 2 ते 3 मिनिटं असं फिरवून घ्यायचं आहे आणि आपला हलवा व्यवस्थित रेडी आहे सर्व करण्यासाठी। खूपच टेस्टी, खूपच यम्मी असा हलवा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। फटाफट तयार होतो आणि टेस्टला खूपच छान लागतो। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। ओके फ्रेंड्स, थँक्यू, टेक केअर, बाय बाय।